काय चाललंय ह्या घरामध्ये? म्हणजे कशाबद्दल बोलत होता तुम्ही? काय चाललंय? आता तुम्ही घरातच होती. काय घरामध्ये होती? अगं या घरामध्ये मालकीन बनायचं नाही, मोलकरी नाहीस ना, मोलकरीसारखं वागायचं. पण तुम्ही काय बोलताय? काय बोलता? तुलाच ठाऊक नाही आम्ही काय बोलतोय ते. पण काय ग त्या पागल राहू सोबत तुझं काय चाललंय? काय चाललंय? काय कुठं काय चाललंय? कुठं काय चाललंय बघ. अरे विश्वास बघ, दादा बघ, कुठं काय चाललंय? पण मी काय केलंय? काय केलंय तुला सांगते आम्ही काय केलंस ते. अगं त्याच्यासोबत तुझे गुल्लू 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 चालू आहेत आणि तू त्यासोबत लग्न करणार सुद्धा आहेस. नाही मालकीन बाई, तुम्ही जे हे काय बोलताय ना ते सर्व चुकीचं बोल, असं काहीच नाहीये. म्हणजे आम्ही बोलता ते सगळं चुकीचं आहे आणि तू सांगत आहेस ते सगळं खरं आहे. मालकीन बाई तुमचं काहीतरी गैरसमज होत आहे. दादा तुम्ही तरी सांगा, असं काय नाही आहे. ए रंबा, ह्या शांतासोबत खोटं बोलायचं नाही आणि खोटं बोलणारे ह्या शांताला आवडत सुद्धा नाही. म्हणजे खोटं नाही बोलत आहे मालकीन बाई, मी खरं सांगत आहे. काय ग तू या घरची मोलकरी नाही ना, तर जे कामं सांगितलेले ते कामं करायचे, फालतूचे कामं करायचे नाही. आणि कोण काय ग राहुल तुझं कोण लागते? कोण लागते? आणि तू त्याची सेवा करून राहिली. कोण लागते? आणि या घरामध्ये मालकीन बनायचा प्रयत्न सुद्धा करायचा नाही. आणि तुला शेवटचं वॉर्निंग आहे. काय सांगत? मी सांगतो ते नीट ऐक. अगं ये ना, कशाला घाबरतो? तुला जर त्या पागल राहुलचं तोंड बघायचं असेल तर माझ्या म्हणण्याप्रमाणे तुला वागावे लागेल. म्हणजे म्हणजे मला काही समजलं नाही. हा मी समजवतो. तुला त्या पागल राहुलशी विचित्र फोटो काढून द्यावे लागेल आम्हाला. नाही, मी नाही करू शकत हे. तू करू शकत नाही? अगं तुला जर या घरामध्ये राहायचं असेल ना तर हे सगळं करावंच लागेल. नाही हे चुकीचं आहे मालकीन बाई. काय नाही करणार? काय चुकीचं आहे? काय चुकीचं आहे? विश्वास सांगतो ना ते अगदी सत्य आहे. आणि माझा मुलगा कधी खोटं बोलत नाही आणि माझ्या मुलाची तुला जे मी सांगतो ना ते तुला ऐकावेच लागेल, नाही तर त्या राहुलचं उद्या जिवंत तोंड बघणार नाही. विश्वास काय बघतो का? ऐका त्या असं मला ब्लॅकमेल करू नका. आणि राहुल साहेबांना तर काहीच नाही. मला सांगा तुम्हाला हे सर्व गोड काय मिळणार आहे? काय मिळणार आहे? का त्याच्या जीवावर तुटले? मला माफ करा, मला या पाप्याची वाटेकरी नका करून घेऊ. अजय, जर तू त्या राहुलशी विचित्र फोटो काढून दिले नाहीस तर याचा खून होईल त्या राहुलचा आणि आग येईल तुझ्यावर. मागे मी तुमच्या पाया पडते, असं नका करू. मग साहेब तुम्ही तरी समजून घ्या ना, मी तुमच्या पाया पडते, खरं असं नका करू. मला तुम्ही तरी ऐका, समजा ना मालकीन बाईला. तुला त्या राहुलचं जिवंत तोंड बघायचं आहे का नाही? बघायचंय ना, मग तयार हो. चल. तुम्ही म्हणाल ना मी तसं करेन. आलं बरोबर, मी करेन. तुम्ही म्हणाल तसं करेन, पण तुम्ही त्यांना काही त्रास नका देऊ. आम्ही त्याला कोणताच त्रास देणार नाही. फक्त तुझे आम्हाला विचित्र फोटो हवे. ठीक आहे.
बोलण्यापेक्षा एकदाचे यांना विचित्र फोटो काढून दिलेले बरे. निदान आमच्या डोळ्यापुढे तरी राहतील राहुल साहेब. मालकीनबाई, तुम्ही म्हणाल तसं मी करायला तयार आहे. काय करायचंय मला? काय करायचंय? जा मंदिरात. आली तुमची आयडिया कामात. वा 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 मामा. तर हे घ्या माझा स्मार्टफोन आणि तुम्ही तुमच्या हाताने त्यांचे photo काढा. वा मामा वा, काय फोटो काढले तुम्ही. राहुल, आता बघ मी तुला कसा वाटेला लावतो आणि ही संपूर्ण प्रॉपर्टी माझ्या एकाच्या नावाने करतो. पप्पा पप्पा पप्पा. काय रे विश्वास, काय झालं ओरडायला? पप्पा तुम्ही मलाच विचारता काय झालं ओरडायला? बघा पप्पा बघा, तुमच्या त्या लाडक्या राहुलचे प्रकार बघा. नाही, हे शक्य नाही. हे सर्व खोटं आहे. माझा राहुल असे नीच कृत्य करू शकत नाही. पप्पा तुम्ही स्वतःच्या डोळ्यानं बघून देखील त्याच्यावर एवढा विश्वास कसा पप्पा कसा? नाही नाही, मला अजिबात विश्वास बसत नाही. तर मग मी खोटं बोलतोय की हे खोटे बोलतोय पप्पा? हे बघा, तुम्हाला विश्वास बसत नाही ना? हे बघा सगळे फोटो, हे बघा तुमच्या राहुलचे, लाडल्या राहुलचे फोटो बघा. नाही नाही, हे शक्य नाही. का शक्य नाही? का शक्य नाही? तो तुमचा मुलगा आहे म्हणून की तो वेडा आहे म्हणून पप्पा? रंभा, अगं ए रंभा, बाहेर ये रघु. काय झालं मला? काय प्रकार आहे हा रंभा? रंभा, मी तुझ्याशी बोलतोय. रंभा, अगं तुझ्याशी बोलतोय मी. होय मला तर सांगायला सुद्धा लाज वाटते. मी आजपर्यंत या घरामध्ये लहानाची मोठी झाली, पण कधी असा विचार सुद्धा केला नव्हता की राहुल साहेब माझ्या बळजबरी करतील. रंभा, खबरदार जर त्याला विविध एक शब्द बोललीस तर. होय, हे खरं आहे. आजपर्यंत मी सुद्धा त्याला तसंच समजवत होती
पण नाही, मी त्याला आईची माया दिली आणि तो आज माझ्यावर. अगं तो तर वेडा आहे ग, पण तुला तरी भान नाही का? रमा, तू हे खरं बोलतेस? होय, हे सर्व खरं आहे. मी घरात काम करत असताना रावसाहेब आले. मला बोलले, रमा रमा मला भूक लागली आहे, मला काहीतरी दे ना खायला. मी त्याला खायला देतच होती, तर त्याने माझ्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. ओहो, बघितली का तुमच्या लाडल्या मुलाची? बघितली कारनामे? आज मोलकरी सोबत केले, उद्या माझ्या सोबत करणार. तो पागल ना. त्याला कोणी मोलकरीन काय, घरचे कोण काय, त्याला काही कळत नाही. बरोबर आहे ना? तरी पण पप्पा त्याच्यावरच विश्वास ठेवतात. मम्मी तो काहीही केला तरी त्याला काहीच बोलणार नाहीत. राहुल, राहुल, काय बाबा, कशाला बोलवले तुम्ही मला? कशाला बोलवले बाबा? कशाला बोलवले? तुला माझा मुलगा सुद्धा म्हणाला लाज येते रे. काय? बाबा मी असं काय केलं तर तुम्हाला माझा मुलगा म्हणून म्हणायला लाज येते? कारण मी वेडा आहे म्हणून? वेडा आहे म्हणून तुम्हाला मला मुलगा म्हणायला लाज येते बाबा? अरे बाबा, तोंड वर करून सांगतोस काय केलं म्हणून? अरे मूर्खा, तुला जीव लावणाऱ्या व्यक्ती सोबत तू बडजाबरी केला. काय बोलताय बाबा तुम्ही? काय बोलताय? काहीतरी गैरसमज झालाय तुमचा, काहीतरी गैरसमज आहे. मी त्या रंबाला काहीही केलेलं नाही बाबा. मी शांतपणे घरामध्ये झोपलो होतो बाबा, शांतपणे झोपलो होतो. मी कुणालाही काही केलं नाही बाबा. तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. हो, तुमचा काहीतरी गैरसमज आहे. बस पप्पा बस, खूप झालं तुमचं भाषण. आता माझा शेवटचा ऐका. निर्णय तुमच्या हातात असेल. एकतर या घरात मम्मी आणि मी राहू, नाही तर या पागल राहुल. निर्णय तुमच्या हातात आहे पप्पा. विचार करून निर्णय घ्या. तुम्हाला आम्ही हवे की हा पागल राहुल? जे काय आहे ते योग्य निर्णय घेऊनच ठरवावे लागेल. या दोघांना बाहेर काढण्यापेक्षा या पागलला ठेवून मी काय करू? त्यापेक्षा या पागलालाच घराबाहेर काढलेले बरं राहील. नाही बाबा, हे बाबा, हे काय बोलताय तुम्ही? हे सगळं खोटं आहे, खोटं आहे सगळं. बाबा, अगं तू बाबाला माझ्या सांगणे हे सगळं खोटं आहे म्हणून सांग ना. अगं तू बोलत काय नाहीस माझ्याशी? का बोलत नाही? सांग ना माझ्या बाबाला खोटं आहे म्हणून सांग ना का? बाबा, हे सगळं खोटं आहे बाबा. विश्वास ठेवा माझ्यावर, विश्वास ठेवा. हे बघ राहुल, मला तुझं काही ऐकायचं नाही. हा तुझ्या नीच कृत्यामुळे मला या गावामध्ये नसो अख्या समाजामध्ये तुझा तोंड दाखवायची लायकी उरली नाही. हात सोडतो, तुमच्या पाया पडतो, पण मला या घरातून आणि या परिवारातून मला बाहेर नका काढू बाबा. बाबा, या जगामध्ये माझं दुसरं कोण आहे? तुमच्या विना माझं कोण आहे सांगा ना?
हो तुमच्याच तर आधारावर आजपर्यंत जगत आलोय. प्लीज बाबा मला या घरातून काढू नका. प्लीज बाबा, बाबा प्लीज. बाबा बघा ना, या जगात माझं कोण आहे? मी जाणार तरी कुठे बाबा? माझा सांभाळ करेल तरी कोण? मला या जगात आसरा देईल तरी कोण? आसरा देईल तरी कोण? माझे जन्मदाते बाबा आहेत तुम्ही. काहीतरी विचार करा आणि पोटाशी घ्या बाबा, पोटाशी घ्या. बाबा मला एवढी मोठी शिक्षा तुम्ही देऊ नका बाबा, प्लीज. मोठी शिक्षा देऊ नका. हे बघ राहुल, नीट ऐक. तुला हे घर कायमचं सोडून जावे लागेल. हा माझा शेवटचा निर्णय आहे. अग्निरथ हे जीवनाचे चालतया होऱ्या तुम्ही. अग्निरथ हे जीवनाचे चालतया होऱ्या तुम्ही. विसरून दुःख यातना, विसरून दुःख यातना. सरस पुढे पुन्हा पुन्हा पाप कुणाचे शाप कुणा. निष्पाप आम्हा लेकरांना. पाप कुणाचे शाप कुणा. निष्पाप आम्हा लेकरांना. हे परमेश्वरा, अरे काय मार्ग दाखवलायस मला? काय मार्ग दाखवलायस रे? दुःख हे का सदा पाठीशी. दुःख हे का सदा पाठीशी. दूर का संतानही, दूर का संतानही. राहिना उराशी. दुःख हे का सदा पाठीशी. दुःख हे का सदा पाठीशी. हे परमेश्वरा, अरे मला आता तूच मार्ग दाखव रे, तूच मार्ग दाखव. अरे तू काय मार्ग दाखवणार आहेस? अरे तुला तर माझे दुःख पाहण्याचाच आनंद होत असेल. तुला तर माझे दुःख पाहण्याचाच आनंद होत असेल, होय ना? म्हणून तर एवढे सारे दुःख माझ्याच नशिबी घातलाय रे देवा, माझ्याच नशिबी घातलाय. अरे का? अरे सारेच्या सारे दुःख माझ्याच नशिबी का? मी कम नशिबी आहे म्हणून? की सारेच्या सारे दुःख हसत हसत सहन करतो म्हणून? ठीक आहे रे देवा. अरे जे काही आहे ना, हे सगळं तुझ्याच हातात आहे. हा तर फक्त नशिबाचा खेळ आहे रे, नशिबाचा खेळ आहे. जीवनाच्या या ठीक आहे बाबा, तुम्ही म्हणता ना हा परिवार सोडून गेला पाहिजे, तर हा राहुल कधीच कुणाच्या घरात, कधीच
परिवारात येणार नाही. कायमचा चालला निघून जातोय बाबा, कायमचा चालला निघून जातोय. पण मला एक मात्र शेवटचा आशीर्वाद द्या बाबा, शेवटचा आशीर्वाद द्या, शेवटचा आशीर्वाद. जीवनाच्या या वाटेवरती कोपा दैवाचा, जीवनाच्या या वाटेवरती कोपा दैवाचा, रक्ताच्या नात्या विंजिनला देह मानवाचा, कसा हा खेळ नशिबाचा, कसा